फायनलची लढत होते. जय माता दी संघ एक जबरदस्त संघ, आमच्या करावे गावातला संघ एक फायनलमध्ये प्रवेश केला. या संघाने एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्या पाहायला भेटला. तो करावे संघ जय माता दी संघ याच्या माध्यमातून हा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला भेटला आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला. त्यांची लढत होईल ती फायनलची लढत. 3 षटकांचा सामना, 3 षटकांचा सामना असेल. सन्मान्य आदरणीय सतीजी मुळे साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस लावण्यात आलेलं आहे. जो संघ फायनल मारेल त्यासाठी 2000 रुपयाचं कॅशबॅक, 2000 पारितोषिक. जो फायनल मारेल त्याला 2000 पारितोषिक. सन्मान्य आदरणीय सतीजी मुळे साहेब, सर आपण यायचं व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सर आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याच्याबद्दल आपलं आभारी आहोत. सर या सर व्यासपीठावर यायचं आहे, आपलं सहर्ष स्वागत असेल. तर फायनलची लढत रंगणार ती म्हणजे जय माता दी करावे आणि गावदेवी एट नेरुळ यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर येते ती म्हणजे जयेश तांडेल. जयेशला हॅट्रिक साठी 500 पारितोषिक आलेलं आहे राजू दादा यांच्याकडनं. पुन्हा एकदा जय माता दी संघ एक मोठा संघ करावेचा आपण फायनल मध्ये पाहतोय. नाणेफेक जिंकलं, शतरक्षण स्वीकारलं आणि फलंदाचं अवतन निवतन निमंत्रण दिलं ते म्हणजे गावदेवी एट नेरुळ संघाला. लागोपाठ 3 चौकार लगावले तर सतीश मुले साहेब यांच्या माध्यमातून 500 पारितोषिक आलेलं आहे. कधी पण 3 चौकार मारले तर 500 पारितोषिक. पहिल्या षटकामध्ये मारा, दुसऱ्या षटकामध्ये मारा, तिसऱ्या षटकामध्ये मारा, तरीही 500 पारितोषिक इथं आलेलं आहे. तर सामन्याला सुरुवात होते. फायनलची लढत मेगा फायनल रंगते ती म्हणजे जय माता दी करावे आणि गावदेवी एट नेरुळ यांच्यामध्ये. जयेश तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, त्रिफलाचित दांडी गोल. बिपिन गोलंदाजानं असा चेंडू टाकलाय की फलंदाजाला अगदी डोके खाजवायची वेळ आली. नक्कीच नक्कीच. सन्माननीय आदरणीय संदेश दादा एक युवा उद्योजक 500 पारितोषिक यांच्या माध्यमातून 500 दिलेत. अजूनही खिसा गरम आहे, अजूनही पैसे निघतील. अशीच गोलंदाजी केली तर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. ओ सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. डी मध्ये चेंडू जातोय, खातं ओपन होतंय संघाचं. धावसंख्या 1च्या घरात. गावदेवी एट नेरुळ जय माता दी करावे यांच्यामध्ये लढत, मेगा फायनलची लढत पाहायला भेटते. पहिलं षटक प्रयोगतार व्यक्तिक पहिलं. पुढचा चेंडू टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, सरळ सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय, अवंतरचा दिशाहीन मारा. ऑफस्टमच्या बाहेरून गेला चेंडू, सरळ सोडून दिला अजू याने. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा अजू तयार, एक हार्डीटर फलंदाज नामचीन खेळाडू पाहायला भेटतोय. अजू बिरकावला चेंडूला, सुंदर शतरक्षण होतोय, पूर्णपणे जखडून ठेवलाय तो म्हणजे जयेश याने. एक जबरदस्त माराची गोलंदाजी पाहायला भेटतीये ती म्हणजे जयेशाची. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्कोर बोर्डवर लागतायत 2. पुन्हा एकदा गुड जयेश तयार, पुढे सरसावलाय, चेंडू जातोय. पंच चला दृष्टीमध्ये बदल होऊ शकतो. चला चौकार, चौकार चौकार. संगम थोडं लक्ष दे. चला निशांत इथे मात्र खेळावरती दाखवताना जय माता दी संघ आपण पाहतोय. धावसंख्या 4ने वधारते. संघाची धावसंख्या 6च्या घरात. एक आढळीर फलंदाज मागच्या चेंडूवर चौकार खेचला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बिरकावलाय चेंडूला. सुरेख शतरक्षण पाहायला भेटतोय.
3 धावसंख्या वाचवल्या त्या म्हणजे धनेश कडू याने. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पळकावं लागतात त्या म्हणजे 7च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुरेख असा सामना पाहतोय, फायनलची लढत, अंतिम लढत पाहतोय आणि शेवटचा दिवस आजचा. एक जबरदस्त स्पर्धा. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7. सरळ सोडून देतोय, लेग स्टंपचा बाहेर जातो चेंडू. चेंडू जातो डी मध्ये. 1+1. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, ती म्हणजे 9च्या घरात. धावसंख्या 9. आता मात्र विचार करावा लागेल. धावसंख्या पाहिलं तर 9च्या घरात. जयेश तयार, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. भिरकावण्याचा प्रयत्न इथे मात्र गफलत करतोय इष्टरक्षक. कलेक्ट करता आला नाही इष्टरक्षकाला, नक्कीच बाद झाला असता फलंदाज. इथं मात्र चुकी करतोय इष्टरक्षक. आणि 7 चेंडू संपले आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धाव पडकावं लागतात ते म्हणजे 9च्या घरात. आगरी समाजाचा हा पहिला खेळाडू आहे सिद्धेश. सिद्धेश त्यांनी सेंचुरी लगावलेली आहे. खूप छान खेळ खेळला त्या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र गफलत करतोय गोलंदाज. अवंतर चेंडू, दिशाहीन मारा, सदोष मारा पाहायला भेटतोय. धावसंख्या 2 ने वधारते, धावसंख्या 11. वैयक्तिक पहिलं, संघाचे दुसरं. षटकाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिलंय तो गोलंदाज येतोय, तो म्हणजे धनेश. आणि पहिल्या चेंडूवर गशाल चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धावसंख्या 11. फायनलची लढत, मेगा फायनल, अंतिम लढत पाहायला भेटते. पुन्हा एकदा धनेश तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावलाय चेंडूला. आणि इथे मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही. या 2 धावसंख्या पाहायला भेटतात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 13. धावसंख्या 13. नक्कीच बाद झाला असता. मोठी विकेट मात्र मिळाली असती ती जय माते दे संघाला. पुन्हा एकदा सिद्धेश तयार, धनेश तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी. धनेश सिद्धेश भिरकावलाय चेंडूला. नीटसा टॅप झाला नाही चेंडू, हलकीशी कडा लागली. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 14. पुन्हा एकदा गोलंदाज धनेश तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावलाय चेंडूला. धनेश चेंडू मागे आणि इथे मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला गेला आणि अजू याला परतावा लागेल. सुरेख खेळ, सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू अवंतर टाकल्यानंतर अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 14. फोर्ड इन लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर पुन्हा एकदा गोलंदाज धनेश तयार. याच्या कोट्यातला पुढचा चेंडू तोंड देईल सिद्धेश. सिद्धेश टू धनेश. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. आणि इथे मात्र चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला भेटतोय. 1 धावसंख्या वाचवली आणि पंचांचा इशारा अवंतरचा. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 15. पुन्हा एकदा धनेश तयार, सिद्धेश तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतोय चेंडूला. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. कडक फटका. कौतुक करावं तेवढं कमी या फटक्याची. बारा वाजून गेलेत. प्रेक्षकाची तुडुंब गर्दी पाहतोय. प्रेक्षक आनंद लुटतात या सामन्याचा. मेगा फायनलची लढत, अंतिम लढत पाहायला भेटते. चालू असलेली लढत जय माता दी करावे आणि गावदिवेट नेरुल यांच्यामध्ये लढत पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज धनेश तयार, सिद्धेश तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. इथे मात्र निराश करून ठेवलंय गोलंदाज धनेश याने. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या इथे मात्र पुढे सरसावतात या चौकाराने. धावसंख्या जाऊन पोहोचलेत 23च्या घरात. 2 बाद 23. 3 षटकांचा सामना आणि शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. धावसंख्या 23. 2 बाद 23.
पुन्हा एकदा शेवटचा चेंडू याच्या हातोडीतला याच्या कोट्यातला टाकतोय फेकतोय फेकला गेलाय सरळ सोडून देतोय लेग स्टंपच्या बाहेरून गेला चेंडू अवांतर चेंडू इथे मात्र प्रेशर दोन चौकार खेचल्यानंतर धनेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार ओ सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आणि चेंडू जातोय डी मध्ये या एक धावसंख्येने 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपडका लागतात त्या म्हणजे 24च्या घरात म्हणजेच काय पहिलं षटक टाकलं होतं ते म्हणजे जयेश आणि त्या षटकामध्ये 9 धावसंख्या दिल्या होत्या आणि या षटकामध्ये धावसंख्या पाहायला गेल्या तर 15 धावसंख्या पाहायला भेटतायत धावसंख्या 25 16 धावसंख्या दिल्या षटकामध्ये मागणी गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे धनेशाची आता मात्र आमंत्रण दिलंय तो गोलंदाजीसाठी त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिलाय तो म्हणजे जय येतोय जय तयार पहिला चेंडू आणि इथे मात्र खराब चेंडू पाहायला भेटतोय करावे संघ करावेचे प्रेक्षक पाहतोय आपण इथे मात्र गचाल चेंडू पाहायला भेटतोय पुढे सरसावला फुलटच केलं चेंडूला आणि टॅप केला चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे चौकार या चौकारच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30च्या घरात सॉरी माफ करा 31 संदेश दादा बक्षीस लावा तर खेळ चांगला होईल पुन्हा एकदा जय तयार मागणी गोलंदाजी पाहायला भेटते जयाची सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आणि इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न होता मोठा विकेट घेण्याचा प्रयत्न होता इथे मात्र स्टंप हिट झाला असता तर बाद झाला असता सिद्धेश या 2 धावसंख्येने 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 32च्या घरात 33 माफ करा 33 पुन्हा एकदा जय तयार सिद्धेश तयार टाकतोय फेकतोय फेकला गेला विरकावलाय चेंडूला चेंडू जातोय सरळ चौकार सीमा रेषेच्या पलीकडे तीन चौकार लगावलेत 500 रुपये मात्र इथं जमा झालेत सिद्धेशाच्या नावावर पुन्हा एकदा फिरकावलाय चेंडूला आणि इथे मात्र 1 धावसंख्या रोखू शकत नाहीये 1 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय 38च्या घरात शेवट षटक अंतिम षटक सन्मान आदरणीय सतीजी मुले साहेब यांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट इथं पाहतोय बिरकावलाय चेंडूला चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 42 इथे मात्र मागणी गोलंदाजी पाहायला भेटले ती म्हणजे जय याची अंतिम सामना अंतिम लढत पाहतोय व्हॉलेंटियर्स पाहतोय आपण अक्षय कडू सर पुन्हा एकदा गोलंदाज तयार बिरकावला चेंडूला आणि सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय ओमकार म्हात्रे याचं 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला संघाची धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 43 आणि 44 धावसंख्येचं आव्हान असेल ते म्हणजे जय मातेच्या संघापुढे सुरेख खेळ पाहायला भेटतोय एक जबरदस्त लढत पाहायला भेटते अंतिम लढत मेगा फायनलची लढत चाले असलेली लढत जय माता दी करावे आणि गावदेवी एट नेरुल यांच्यामध्ये लढत पाहतोय याच्या नंतर समालोचन करतील माझे सहकारी मित्र ते म्हणजे चेंडू पुरवायचा आहे चेंडू पुरवा थँक्यू बिपिन 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट झाले खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत आहेत एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक स्टँड आउट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला अशा 2 बेस्ट टीम्स मध्ये सुरू असलेली ही फायनल मेगा फायनलची लढत आपण एन्जॉय करतोय करावे बॉक्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून पहिलं सुवर्ण पर्व आणि पहिल्या सुवर्ण पर्वामध्ये
रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आज या व्यासपीठावर राजकीय वर्तुळामधलं सुपरिचित असं व्यक्तिमत्व अमितजी मडवी साहेब या मॅचला एन्जॉय करतायत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही या स्पर्धेचा मुख्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा आढावा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं घेतोय. करावे गाव आणि करावे गावातील माजी नगरसेवक सन्माननीय विनोदजी विनायक म्हात्रे आणि अर्थातच त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान नगरसेविका रेखाताई विनोदजी म्हात्रे यांच्या नावाचा खरं तर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक आढावा घेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. जयेश यांनी चौकाराची हॅट्रिक लगावली तर 1000 रुपये सचिनजी मुळे साहेब सतीशजी मुळे साहेब यांच्याकडून. चला मॅचला ऑन करतो आपण. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 राऊंड विकेट न फिरकीचा जादूगार पहिला एज लागलाय. एजनं धावसंख्येचं अकाउंट ओपन होत असताना बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय सचिन. जबरदस्त प्रगल्भता या गोलंदाजाकडे, कुशाग्र असा गोलंदाज. ॲज अ विकेट किपर गौरव आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला 3 सिद्धेश, शुभम आणि अज्जू नवले. ऑफ साईडला आपण 3 सीमारक्षक पाहताय, पियुष आणि राहुल म्हात्रे. सोबतीनं अब्बू. एक चांगली बांधणी केलेला खुल्या गटामधील संघ आपल्याला पाहायला मिळते. त्याला 2 हात करतील. आपल्या प्रभाग क्रमांक 26 या विभागातील एक खरं तर प्रचंड ताकदीनं आणि प्रचंड महत्वाकांक्षी खेळाडू मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये जयेश तांडेल. बाय कमॅन पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळेल. ही बॉल लाईन मिस करतोय. पुन्हा एकदा वाईडनं सांगता होईल. धावसंख्या 1-1 न पुढे जाईल पाहायला मिळेल. आमचे गुणवान गुणलेखक संदेश म्हात्रे आम्हाला अपडेट करतात. धावसंख्या झाली ती 3. जय मातादी ग्रुप संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण जरा बाहेर व्हायचं आहे, मैदानाच्या थोडा बाहेर व्हा. आणि हा बॉल सरळ निघून गेलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. जिथे आपण पाहताय एका अफलातून डिलिव्हरी. गुडलेन स्पॉटवरनं बॉलला फ्लाईट दिली, फ्लाईटनं बीट केलं, डेव्हिएशननं बीट केलं. ही खासियत आहे. दिस इज समथिंग स्पेशल डिलिव्हर्ड बाय सचिन ॲज अ फ्रंट लाईन बॉलर. जबरदस्त अफलातून सुरुवात. कमबॅक करेल जयेश. ओ हा बॉल सरळ सोडून दिलाय. बॉल ढेंगणात ना पसार. गौरव यांच्या चेहऱ्यावर स्मित आणि तो सांगतोय की आता चूक झाली आहे. फायनलचा सामना म्हटलं की मग जबरदस्त प्रेशर, दबाव आणि आज दबावाला जुगारून करावा लागेल तो हा क्रिकेटचा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. करावे बॉक्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून पहिल्या पर्वामध्ये मोठा थाटमाट रसिक प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद, त्या सर्वांच्या प्रतिसादातून आयोजकांना मिळालेला थोडा उत्साह आपण पाहता. हा बॉल फ्लॅटच गेलाय, बाहेरच गेलाय. सर्कल आउट. बॅटा बिग फिश इन द नेट्स. बॅटा जयेश बॅक टू द डग आउट. जबाबदारीचं ओझं आणि ते ओझं घेऊन मैदानामध्ये आता उतरतील धनेश कडू. धनेश कडू जर का 3 चेंडू 3 चौकार आले तर कॅश प्राइज अमितजी मडवी यांच्याकडनं रोकडा 1000 रुपये फॉर बॅटिंग टीम संपूर्ण या इनिंग मध्ये. हाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. बॅटचं एज लागलाय. बॅट फ्लो जर का आपण पाहिला तर चांगला होता, परंतु बॉल भोवऱ्यासारखा फिरून मागे गेला. जिथे आपण पाहताय की हे 1 मिळणार. रणसंख्या 44 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 6-7 टॅप केला बॉल. देर इज नो चान्स. ओहो क्या बात आहे. जबरदस्त अफलातून गरुड झेप घेतली सिद्धेश कडून. बॉल अडवलाय. येईल हा डॉट बॉल. धनेश ऍक्सेलरेट करावा लागेल. हा सोडून दिलाय. पुन्हा एकदा सोडून दिलेल्या बॉलवर मात्र पंचांनी अपडेट केले. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. निलेश म्हात्रे मुख्य पंच संपूर्ण स्पर्धेला त्यांचं विशेष योगदान. लेग ब्रेक खेळाय. फिरकी मॅजिकल बॉल आणि इथे हातांची बोटांवरची जादू सादर करत असताना दबाव निर्माण झालाय. शेवटचे उर्वरित 2 षटक आणि इक्वेशन आहे. अजूनही 36 धावांची गरज. चौकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये सतीशजी मुळे साहेब यांच्याकडून. पहिला बॉल आउट स्विंगिंग बॉल डायव्हर्ट झालाय, डेव्हिएट झालाय आणि इथे अपील झाली.
कधीही मारले तरी चालतील. 3 चौकारांसाठी 1000 रुपये. काय दादा 3 चौकाराला काय 500 बस 1000 जय स्टँडल थोडं मागे व्हायचं. सीमा रिव्ही घेतलाय फिल्डिंग टीम कडनं क्रीज आउट साठी. चला जय माती दादी ग्रुपच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जरा दूर व्हायचं सीमारेषेच्या पाय बघा तुमचे सगळे आतमध्ये येतात. खरं तर दोन्ही टीमचं आम्ही कौतुक करू. एका बाजूला आपण टीम जय माता दी ग्रुप करावे ज्यांचा नेहमी सराव पोद्दार स्कूलमध्ये आपण पाहत आलोय आणि आज एकंदरीतच एक जबरदस्त महत्वाकांक्षी इंटेंट आणि त्यांचा माइंडसेट घेऊन मैदानामध्ये ते उतरलेत. प्रतिस्पर्धी संघ जर का आपण पाहिला तर त्या विभागामध्ये आपण जर का पाहिलं तर नेरूल विभागातील 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 खेळाडू मुंबई उपनगरामधील खऱ्या अर्थानं ही संघाची संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. आमचे प्रेक्षक यूट्यूब वाहिनीचे सदस्य मेंबर आमचे मित्र विघ्नेश मडवी गोट्या यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल या सामन्यामध्ये त्यांचा एक जबरदस्त फुलातून खेळ स्टँड आउट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. थ्रू आउट द टुर्नामेंट अनस्टॉपेबल राहुल म्हात्रे आपण पाहिले. जेव्हा सिद्धेश जॉईन झाला सिद्धेशचा एक इम्पॅक्ट आपण पाहिला. नवीन फलंदाज गोलंदाज अब्बू आपल्याला पाहायला मिळाला. निर्णायक मॅच मध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2-6 असं इक्वेशन होतं. तो चौकार आला तिथे त्याचा इम्पॅक्ट म्हणजे प्रत्येक एका खेळाडूनं खरं तर या खेळातलं सौंदर्य जपलंय. इट्स अ नॉट आउट टॅप केलं बॉल फील्ड फक्त पाहत राहतील. बॅटा सेफ आपल्याला पाहायला मिळाले आणि आलेला सेफ झोन सेफ चौकार जबरदस्त फ्लातून कडक फटका बेधडक सिट्टांचा आवाज तालांचा गजर होत असताना हा बॉल क्लीन बोल्ड. नाही शिकतील आपली पोरं काही हरकत नाही. उद्या जेव्हा पुन्हा एकदा राहुल समोर विपुल उतरेल तेव्हा कदाचित याही बॉलला भिरकावून देण्याची त्याची ताकद असेल यात शंकाच नाहीये. परंतु गोलंदाज तितकाच भरभक्कम आहे. प्रचंड प्रगल्भ अनुभव प्रतिभावंत खेळाडूंच्या यादीमधला एक अव्वल दर्जाचा खेळाडू नाव आहे राहुल म्हात्रे फ्रॉम नेरुल गाव. येस बिपिन. नक्कीच नितेशजी या या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला शिकायला काहीतरी भेटेल आपल्या संघाला. खेळात आणि आयुष्यात सातत्यानं रोज माणसानं काही ना काही नवीन शिकलं पाहिजे. राहुलनं सांगितलं की जर का तू मला चौकार ठोकू शकतो तर मी सुद्धा मागून तुझी दांडी गुल करू शकतो. आता विपुलनं घेतलेला हा धडा पुढच्या फेरी जे तेव्हा उतरतील एकमेकांच्या विरोधात समवेत तेव्हा मात्र नक्कीच चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. इथे खऱ्या अर्थानं क्लीन बोल्ड झालेत का पंचांकडे आम्ही पाहतोय. पंच आमच्याकडे पाहतील आम्हाला अपडेट करतील. अज्जूची चालाकी पाहायला मिळेल की बोल्ड झालाय पाहूया एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय. अंपायर पायांवरनं बॉल बाउन्स बॅक होऊन बेल्स डिसलॉज झाल्या. बॅटा इज सेफ ॲट इज क्रेज. मच्छिंद्र मॅक क्षमता आहे हो हो जमिनीला घरंगलत रॉकेट शॉट सुपर मॅग्निफिसंट अद्भुत अविश्वसनीय. धावसंख्या 17 चेंडू शिल्लक एक ना एक मिनिट ओव्हर झालेली आहे. 1 मिनिट स्कोर करेक्शन करतोय. 0-4 विकेट डॉट वाईड 0-4 7 चेंडू टाकलात 1 वाईड आहे 2 चौकार 3 डॉट. ओके विकेट षटक संपलेलं आहे. 2 चौकार आहेत 2 चौकार वाईड की एकच आहे बरोबर. 0-4 विकेट 0 वाईड 0-4 त्याच्यामध्ये 2-4 3 डॉट आणि 1 विकेट. 2-4 3 डॉट आणि 1 विकेट 1 वाईड नाही 6 बॉल झालेत 7 बॉल फेकलेत त्याच्यामध्ये 1 वाईड आहे. सो द क्लिअर इन्स्ट्रक्शन फ्रॉम स्कोरिंग टीम वाईड एकच फेकले. मच्छिंद्र मॅकाला सुवर्ण संधी आलेली आहे. लागोपाठ 3 चौकार लगवले तर हर्षल दादाकडनं 5,000 रुपये पारितोषिक. गुड्डू
दीपक तांडेल यांच्याकडनं ऑफर मच्छिंद्रसाठी जे स्ट्रॅकिंग एंडवर आले की मग आम्ही ऑफर डिक्लेअर करू. ओ हो, हा नौका आहे का दस्ता? चला हरकत नाही, हरकत नाही. चला जुना बॉल द्या असेल तर. ही बॉल बराच बाहेर फेकलाय. व्हाईट बॉल. एक मिळाली धावसंख्या 19. 44 एक मोठं टार्गेट आहे त्याच्यामध्ये. अजूनही 24 हव्यात त्यामुळे पराभव मात्र आता अटल असणार आहे. चला यानंतर आम्ही मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी खऱ्या अर्थानं आमचे सर्वच ज्येष्ठ सिनियर खेळाडू विनंती करू की आपण सन्मानानं व्यासपीठाकडे यावं. सर्व विजेते टीमला आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठासमोर यावं आणि जशी मॅच संपेल बॅट स्टम्प्स आणि बेल्स अलॉंग विथ बॉल्स आपण आमच्या कक्षाकडे जमा करा. आमचे सर्व व्हॉलेंटियर्स ज्यांनी ही निऑन ग्रीन कलरची जर्सी परिधान केली आहे. अरे बाबा